नमस्कार, मी अमित कोळीकर आणि आपण ऐकत आहात तरुण भारत न्यूज बुलेटिन। आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या। बेळगाव शहरातील मटका, जुगार आणि गांजा विक्रीसारख्या बेकायदेशीर धंद्यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून याच धर्तीवर आता जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनीही जिल्ह्याभरात व्यापक कारवाईचे संकेत दिले आहेत। वाळू माफिया, गांजा तस्करी तसेच दहशत माजून सामान्य नागरिकांची छळवणूक करणाऱ्यांची यादी मागवण्यात आली असून संबंधितावर हद्दपार किंवा गुंडा कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पोलीस आयुक्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरफराज शबीर अहमद शेख राहणार शहापूर, विनायक प्रकाश कोल्हापुरी राहणार अयोध्यानगर टिळकवाडी तसेच सागर पांडुरंग सालगुडे राहणार होसूर बसवानगल्ली शहापूर हे तिघेही मटका, जुगार आणि गांजा विक्रीसारख्या गुन्ह्यात सातत्याने सक्रिय होते। या तिघांद्वारे वारंवार अशा प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर परिसरातील कायदा सुव्यवस्था बिघडवणे आणि नागरिकांच्या सुरक्षितेला धोका निर्माण करण्यात येत होता। या पार्श्वभूमीवर या तिघांना बेळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे। 17 मार्च पासून पुढील 6 महिन्यासाठी त्यांना विजयपूर, कारवार आणि यादगीर जिल्ह्याच्या हद्दीत वास्तव्याचे आदेश देण्यात आले आहेत। पोलिसांच्या कारवाईमुळे शहरातील अवैध जुगार आणि अंमली पदार्थांच्या व्यवहारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून पुढील काळात अशा गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन यांनी स्पष्ट केले आहे। बेळगावात पवित्र रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर मुस्लिम बांधवांचा साजरा होणारा ईद उल फित्रचा सण आज शहरात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला। बेळगाव शहरातील अंजुमन ईदगाह मैदानावर शनिवारी सकाळी शेकडो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली। रमजान महिनाभर चालणाऱ्या उपवासानंतर येणाऱ्या या मिठी ईदच्या निमित्ताने आनंद, बंधुत्व आणि दान धर्माची भावना शहरभर दिसून आली। लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। या प्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना तसेच शहरवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। त्यांनी सर्वांच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करत समाजात एकोपा आणि सौहार्द टिकवण्याचे आवाहन केले। सामूहिक नमाजानंतर नागरिकांनी एकमेकांना गळाभेट देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी सामाजिक एकतेचे सुंदर चित्र पाहायला मिळाले। युवा नेते अमान सेठ यांनीही सर्व समाजातील लोक एकत्र येऊन सण साजरे करत असल्याचे सांगत प्रेम, शांती आणि बंधुत्वाचा संदेश दिला। या प्रसंगी माजी आमदार फिरोज सेठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह विविध मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते। ईदगाह मैदानाबरोबरच शहरातील विविध दर्ग्याला भेट देऊन मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी विशेष नमाज अदा करत रमजान सण साजरा केला। कर्नाटक राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी CIRF योजनेअंतर्गत रुपये 2000 कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी करत बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। यावेळी बागलकोट रायचूर राष्ट्रीय महामार्गासंदर्भात रायचूर जिल्ह्यातील विविध समस्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींसह सविस्तर चर्चा करण्यात आली। संबंधित प्रश्नाचे तातडीने निराकरण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली। या बैठकीस केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, खासदार जी कुमार नाईक तसेच आमदार बसनगौडा दलाल, टी रघुमूर्ती आणि डॉक्टर श्रीनिवास आदी उपस्थित होते। राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे सतीश जारकिहोळी यांनी यावेळी नमूद केले। बेळगाव तालुक्यातील ओकड गावात शॉर्ट सर्किटमुळे एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून संबंधित कुटुंब उघड्यावर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार वनप्पा बाळाप्पा चलनटी यांच्या घराला ही आग लागली। घटनेच्या वेळी संपूर्ण कुटुंब शेतकामासाठी बाहेर गेले होते। दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागून काही वेळेतच संपूर्ण घर जळून खाक झाले। या घटनेत घरातील सर्व वस्तू, धान्य व इतर आवश्यक साहित्य नष्ट झाले असून कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे। या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान या घटनेची नोंद काकती पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून बाधित कुटुंबियांनी तसेच स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे। झटपट नफ्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी बेळगाव शहरातील भाग्यनगर येथील एका रहिवाशाची तब्बल 20,41,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी शहर सायबर क्राईम विभागात गुन्हा दाखल करण्यात आला असून मिळालेल्या माहितीनुसार भाग्यनगर येथील अभय या नाव बदललेल्या व्यक्तीने इंस्टाग्रामवर प्रसिद्ध व्यक्तीचा एडिट केलेला व्हिडिओ पाहिला। या व्हिडिओमध्ये सोने, चांदी व करन्सी डेटिंगद्वारे अल्पावधीत मोठा नफा मिळवण्याचे आमिष दाखवण्यात आले होते। या आमिषाला बळी पडून त्यांनी संबंधित ट्रेडिंग ॲप्लिकेशनमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला। 6 ऑक्टोबर 2025 ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण 20,41,000 रुपये गुंतवले। मात्र गुंतवणुकीवर कोणताही नफा मिळाला तर नाहीच, शिवाय मूळ रक्कमही परत मिळाली नाही। यानंतर संबंधित ॲपच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अभय यांनी शहर सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीशैल गामी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। DK हेरिका ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे।
पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव आणि तेली पाटील गली शहापूर बेळगाव येथील आमच्या शोरूमला. अवघ्या 14 दिवसांच्या स्वतःच्या नवजात मुलीला विष पाजून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून काकती पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस तपासानुसार भीमराय बाणाप्पा चिप्पाडी वय 28 राहणार भुत्रामनट्टी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी वडिलांचे नाव आहे. त्याने आपल्या मुलीला दूध पाजण्याच्या बाटलीतून विष दिल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 17 मार्च रोजी दुपारच्या सुमारास भीमराय हा प्रसूतीनंतर माहेरी गेलेल्या पत्नीला भेटण्यासाठी उक्कड येथे गेला होता. यावेळी पत्नीची नजर चुकून त्याने आपल्या नवजात मुलीला विष पाजल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर काही वेळातच बाळाच्या नाक व तोंडातून फेस येऊ लागल्याने कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपीने बेळगाव शहरातून कीटकनाशक विकत घेतल्याचेही तपासात उघड झाले असून संबंधित दुकानात जाऊन पोलिसांनी पंचनामा केला आहे. या प्रकरणी पत्नी शीला चिप्पाडी वय 24 हिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकती पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. कर्नाटक आरक्षण संरक्षण महासभेने 24 मार्च रोजी चलो बेंगळूर आंदोलनाचे आयोजन केले आहे. राज्य सरकारने अंतर्गत आरक्षण पोस्टर रद्द करून जुन्या आरक्षण नियमानुसार त्वरित भरती प्रक्रिया सुरू करावी ही मागणी या आंदोलनाद्वारे केली जात आहे. बंजारा, भोवी, कोरम, कोरच, चलवादी तसेच अनुसूचित जाती जमाती समाज बांधव या आंदोलनात सहभागी होतील. रवी पुजारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की राज्य सरकारने जुन्या आरक्षण नियमानुसार 50% भरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्थ आहे, परंतु अधिसूचना त्वरित जारी करावी तसेच SC/ST निधीचा अन्यत्र वापर रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी आणि न्यायमूर्ती नागमोहन दास आयोगाचा सर्वेक्षण डेटा तालुकानिहाय प्रकाशित करावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी राजेंद्र पवार वड्डर, विलास गाडीवड्डर, विठ्ठल वड्डर, हनुमंत कागलकर, शिवाप्पा कागलकर, अक्षय ममदापूर, सर्जेराव बेळगावकर यांच्यासह विविध समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. येळ्ळूर रोड वडगाव परिसरात असहाय्य अवस्थेत आढळलेल्या एका वृद्धाला शेतकऱ्यांनी मदतीचा हात देत रुग्णालयात दाखल केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. प्रकाश खांडेकर वय अंदाजे 65 ते 70 राहणार सपारगली वडगाव असे त्या वृद्धाचे नाव आहे. मानसिक स्थिती बिघडल्याने तसेच पायाला दुखापत झाल्यामुळे ते येळ्ळूर रोडवरील एका शेतातील झाडाखाली शुक्रवारपासून अन्न पाण्याविना बसून असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. याची माहिती शेतकरी नेते राजू मरबे व इतर शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या वृद्धाची विचारपूस केली. उपाशी असलेल्या खांडेकर यांना अन्न पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली. दरम्यान गस्तीवर असलेल्या वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाला थांबवून शेतकऱ्यांनी घटनेची माहिती दिली. तात्काळ 108 रुग्णवाहिका बोलावण्यात आली. शेतकरी व पोलिसांच्या मदतीने जखमी अवस्थेतील प्रकाश खांडेकर यांना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेतून शेतकऱ्यांनी दाखवलेली मानवता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कारणास्तव हिरेबागेवाडी येथील 110 kV उपकेंद्रावरून होणारा वीज पुरवठा रविवार दिनांक 22 मार्च रोजी खंडित करण्यात येणार असल्याची माहिती हेस्कॉमच्या ग्रामीण विभागाने दिली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत वीज पुरवठा बंद राहणार असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात मुतनाळ, विरणकोप, अरळीकट्टी, बसापूर, हिरेबागेवाडी, भेंडीगिरी, बळेकोळमठ, हलगीमर्डी, नागेनटी, गजपती, अंकलगी, हुलकवी, केकेकोप, कलारकोप, सिद्धनहळी, नागरहाळ, बडस, नंदीहळी, कोगडोळी तसेच खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीओळी, गडीकोप आणि पारिशवाड या गावांचा वीज पुरवठा खंडित राहणार आहे. यासोबतच संबंधित भागातील कृषी पंपसेटचाही वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. देवराज अरस विकास महामंडळाच्या वतीने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शिवणयंत्राचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनवणे हा असून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना मोफत शिवणयंत्रे देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी लाभार्थ्यांना शुभेच्छा देत या योजनेचा योग्य वापर करून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचे आवाहन हुकिरीचे आमदार निखिल कत्ती यांनी केले. तसेच अशा योजनांमुळे महिलांचे सक्षमीकरण होऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार असल्याचेही सांगितले. यावेळी लाभार्थ्यांनी शासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले.
मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग, प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याज दर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. बेळगाव तालुक्यातील बिजगणी ग्रामपंचायतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. विविध निधींचा गैरवापर करून पैसे लाटल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र हे सर्व आरोप पूर्णपणे चुकीचे व निराधार असल्याचे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी स्पष्ट केले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत सदस्यांनी सांगितले की ग्रामपंचायतीची बदनामी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवली जात आहे. ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. जनतेच्या विश्वासावर गावाचा सर्वांगीण विकास करण्यात आला असून विविध शासकीय निधीतून रस्ते, गटारी, पाणी पुरवठा तसेच हायटेक ग्रामपंचायत इमारत यासारखी विकास कामे राबवली असल्याचेही त्यांनी सांगितले. कोणत्याही निधीचा गैरवापर झालेला नसल्याचे सदस्यांनी स्पष्ट करत नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. यावेळी अध्यक्षा रेखा नाईक यांच्यासह सदस्य मनोहर बेळगावकर, संदीप अष्टेकर, मेहबूब नावगेकर, महेश पाटील, चंद्रभागा जाधव, लक्ष्मी कांबळे, संतोष कांबळे आणि शीतल तारियाळकर आदी उपस्थित होते. बेळगाव शहरातील गणेशपूर येथे श्री दुर्गादेवी यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडली. यावेळी महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले व विधिवत विशेष पूजा अर्चा केली. यावेळी त्यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी देवीसमोर साकडे घालत जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद कार्यक्रमाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मल्लेश चौगुले, राजू दंडगलकर, तिप्पण्णा दंडगलकर, राजेश नाईक, विठ्ठल वड्डर, बाळकृष्ण दंडगलकर, महेश कोलकार, निकिता दंडगलकर, भोसले, चौडाप्पा दंडगलकर, भीमा मंजलकर, प्रकाश दंडलकर यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योग, पायाभूत सुविधा विकास तसेच विजयपूर जिल्ह्याचे पालकमंत्री MB पाटील यांनी आज शनिवारी रमजानच्या निमित्ताने विजयपूर शहरातील दखनी शाही ईदगाह मैदानावर आयोजित सामूहिक नमाजमध्ये सहभाग घेतला. त्यांनी राज्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, चांगला पाऊस पडून उत्तम पीक यावे तसेच सर्वत्र शांतता आणि सौहार्द नांदो अशी प्रार्थना केली. यावेळी सामूहिक नमाजमध्ये सहभागी झालेल्या विविध नेते मंडळी आणि नागरिकांशी मंत्र्यांनी शुभेच्छांची देवाणघेवाण केली. बंधुभाव, समानता आणि सर्वांच्या हिताची कामना करणारा हा सण सर्वांसाठी कल्याणकारी ठरो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. या प्रसंगी विविध मान्यवर व बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. राज्य सरकार 2026-27 या आर्थिक वर्षापासून लागू करू इच्छित असलेल्या कर्नाटक जाहिरात धोरण 2026 वर राज्यातील जिल्हा आणि प्रादेशिक वृत्तपत्र संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. या धोरणात समाविष्ट असलेले अनेक घटक लहान आणि प्रादेशिक वृत्तपत्रांच्या वाढीसाठी हानिकारक असून त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करू शकतात अशी चिंता संघटनांनी व्यक्त केली आहे आणि विजयपूर जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन सादर करण्यात आले. अनेक दशकापासून राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये लोकांचा आवाज म्हणून काम करणारी जिल्हा आणि प्रादेशिक वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. तथापि नवीन जाहिरात धोरणात या वृत्तपत्रांच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रसंगी कार्यरत पत्रकार संघाचे विजयपूर जिल्हाध्यक्ष अशोक येडहळ्ळी, इरफान शेख, ज्येष्ठ संपादक मोहन कुलकर्णी, रश्मी पाटील, पांडुरंग ममदापूर, महेश षटकार, माधवराव कुलकर्णी यांच्यासह इतर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय वन दिन दरवर्षी 21 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस जंगलांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन आणि शाश्वत विकास याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. आज सिमेंटच्या झाडांच्या वेगाने वाढीसोबत नैसर्गिक हिरवळ हळूहळू हरवत चालली आहे. वाढते तापमान, अनपेक्षित पाऊस आणि निसर्गाचा संताप याचे मूळ कारण जंगलतोड आहे. प्रसंगी पृथ्वीचा श्वास कोंडतोय अशी स्थिती निर्माण झाली आहे. हा दिवस निसर्गाशी पुन्हा नाते जोडण्याचा आणि पृथ्वीच्या हिरव्या वारशाचे जतन करण्याचा संकल्प दर्शवतो. जंगले केवळ झाडांचा समूह नसून परिसंस्था आहेत ज्या जीवजंतू, पक्षी आणि मानवांना आधार देतात. विकास
विकासाच्या नावाखाली दरवर्षी लाखो हेक्टर जंगल कापले जात आहेत. रस्ते, कारखाने आणि शहरांच्या विस्तारासाठी हिरवे डोंगर बोडके केले जात आहेत. याचे गंभीर परिणाम दिसत आहेत. हिमनद्या वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढत आहे आणि नैसर्गिक आपत्तीची तीव्रता वाढली आहे. जर आपण सावध झालो नाही तर भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा आणि पाणी मिळणे कठीण होईल. आणि म्हणूनच आपण जंगलतोड रोखणे आणि निसर्ग संवर्धनावर लक्ष देणे गरजेचे असून भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा आणि पाणी मिळवण्यासाठी आवश्यक बाब ठरत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.